सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावलसह इतर तालुक्यातलं जे 26ला नुकसान झालं जानेवारी महिन्यात, त्याकरता ताबडतोब आम्ही निर्णय घेऊन 4/3/26च्या रोजी म्हणजे 6 दिवसातच शासन निर्णय काढला आणि तब्बल 22 कोटीपेक्षा म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये 15,77,00,000 एवढी मदत ही देण्याचा प्रयत्न शासनाने निश्चितपणाने केला। सन्माननीय सदस्यांचं जुनं काहीतरी 22-23 आणि 23-24 मधलं त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्याचं अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही। परंतु मी नम्रपणाने सांगतो की आजपर्यंत म्हणजे मागील जे 22-23-24 होती त्यातली तब्बल 5,000 कोटी मागची मदत आपण दिली आणि त्याच्याबरोबर खरीपामध्ये जे एकूण नुकसान झालं यामध्ये राज्यामध्ये आपण साधारण 1,02,00,000 शेतकऱ्यांना हेक्टरमध्ये 79,83,581 हेक्टर म्हणजे तब्बल 15,817 कोटीची मदत ही खरीपाच्या हंगामामध्ये आपण देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। परंतु सन्माननीय सदस्यांचं जर पर्टिक्युलर त्यांनी जर मला काही सांगितलं किंवा तसं पत्र दिलं तर निश्चितपणाने त्या संदर्भातला अहवाल हा मागून घेतला जाईल आणि त्याच्यावर योग्य ती मदत किंवा योग्य ती कारवाई केली जाईल। आपण शासन मदत करत असताना NDRFचे जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे आपण शेतकऱ्यांना मदत करतो। या वेळेला आपण विशेष बाब म्हणून जी 2 हेक्टरची अट होती ती 3 हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आणि जिथं पुरामुळे शेतीचं नुकसान झालं, पाऊस जरी कमी झाला असेल परंतु पुरामुळे जे शेती पाण्याखाली गेली त्याचं नुकसान झालं असेल त्यांना सुद्धा मदत देण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने केलेला आहे। मुळामध्ये आमदार महोदय जे सांगतात त्या परिसरामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा पाऊस काही कमी झाला आहे। त्याचबरोबर जे 10 मिलीमीटर सातत्यानं 5 दिवस पाऊस पडला तर ती आपण अतिवृष्टी समजतो, तशा पद्धतीचंही काही त्या परिसरामध्ये आढळून आलेलं नाही। त्यामुळे आपण मदत करत असताना NDRFच्या नुसारच मदत करू शकतो।